नमस्कार मित्रांनो, आर्थिक साक्षरता या विषयाला समर्पित डॉक्टर धनंजय गुंड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एका अनोख्या आणि वेगळ्या अशा एका नवीन संकल्पनेबद्दल मी तुमच्यासमोर प्रकट झालेलो आहे. ती म्हणजे LICची ई फ्लॅट कन्सेप्ट. LIC ऑफ इंडियाची ई फ्लॅट कन्सेप्ट. मित्रांनो, फ्लॅट किंवा प्रॉपर्टी, मालमत्ता, जमीन, जुमला, शेतजमीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज म्हणा किंवा मालमत्ता म्हणा, याला आपण स्थावर मालमत्ता म्हणून आपण समजत असतो आणि त्याला तशी मान्यता आहे. त्याच्याच तुलनेमध्ये मी एक नवीन संकल्पना आज सादर करतो आहे, ती म्हणजे LIC ऑफ इंडियाची ई फ्लॅट कन्सेप्ट. आता जेव्हा याच्यामध्ये ई शब्द जोडलेला आहे, ई फ्लॅट म्हणजे साहजिक आहे ही कुठलीही स्थावर किंवा मूर्त स्वरूपामधली हात लावता येईल अशी टँजिबल स्वरूपातली अशी ही ॲसेट किंवा अशी प्रॉपर्टी नसणार आहे. ही कागदोपत्री ॲसेट असणार आहे. ही अमूर्त स्वरूपातली अशी ही प्रॉपर्टी असणार आहे. परंतु अनेक गोष्टी मी तुम्हाला याच्यातल्या अशा तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या आज मी दाखवून देणार आहे की कुठल्याही रिअल प्रॉपर्टी किंवा स्थूल स्वरूपामधल्या प्रॉपर्टीपेक्षा LIC ऑफ इंडियाचा हा ई फ्लॅट कन्सेप्ट किंवा ही जी ई प्रॉपर्टी आहे ही कशी मजबूत तुलनात्मकदृष्ट्या प्रत्येक ठिकाणी साबित होते. मित्रांनो, ज्यावेळेला बऱ्याच ठिकाणी मी हा कन्सेप्ट जेव्हा सांगतो त्यावेळेला स्वतःहून माझ्याकडे बऱ्याच साऱ्या एन्क्वायरी येतात आणि बऱ्याचशा एन्क्वायरी कशा स्वरूपातल्या वर्गातल्या असतात किंवा कोणत्या लोकांच्या असतात की जे कुठेतरी नवीन फ्लॅट घेण्याचं, राहतं घर घेण्याचं, एखादा 1 रूम किचन 2 रूम किचन असं काहीतरी किंवा एखादा रो हाऊस घेण्यासाठी ते घर शोधत असतात आणि त्यासाठी त्यांना संपूर्ण रक्कम एकरकमी भरणं शक्य नसतं. त्यामुळे काही डाऊन पेमेंट करणं आणि काहीसा त्यांना EMI स्वरूपामध्ये किंवा दर महिन्याला त्याचा मासिक हप्ता पाडणं अशा पद्धतीने ते घर शोधत असतात. आणि त्याच वेळेला बऱ्याच वेळेला माझा ई फ्लॅट कन्सेप्ट जो असतो तो त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा धडाधड माझ्याकडे भरपूर साऱ्या इन्क्वायरी येतात आणि त्यामध्ये ते विचारत असतात की साहेब लोकेशन कुठे, हा फ्लॅट कुठल्या एरियामध्ये आणि काय रेट चालू आहे आणि भरायच्यासाठी काय प्रोसेस आहे. तुम्ही म्हणताय की 50,000 रुपये वर्षाचे भरायचे किंवा 1 लाख रुपये वर्षाचे भरायचे आणि तुमचा फ्लॅट जो आहे तो साधारणतः 15 लाखाचा किंवा 20 लाखाचा फ्लॅट तुम्हाला मिळून जाईल, तुमच्या नावावर होईल आणि तुम्हाला टप्प्याटप्प्याने दर वर्षाला 50,000 रुपये भरायचे म्हणजे साधारणतः 4,500-5,000 रुपये महिन्याच्या ह्याच्यावर. कोणालाही अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटते, कोणी लगेच भाळतो आणि लगेच म्हणतो की चला आम्ही मला 50,000 रुपये टोकन आजच्याच द्यायला तयार आहे आणि कुठे लोकेशन आहे सांगा, बाकी दाखवा आम्हाला साईट. तसं नसतं मित्रांनो, थोडंसं समजून घ्या. सगळ्यात गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी ही कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुलनात्मकरित्या पहिली गोष्ट समजून घेण्याचं आवश्यक आहे. प्रॉपर्टीचे जे प्रकार आहेत स्थावर प्रॉपर्टी आणि जंगम प्रॉपर्टी. स्थावर म्हणजे काय की जी एका जागी स्थिर आहे, जी मूर्त स्वरूपाची आहे, जिला आपण हात लावू शकतो, जिला आपण स्पर्श करू शकतो अशी प्रॉपर्टी म्हणजे स्थावर प्रॉपर्टी, जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवून घेऊन जाता येत नाही, मूव्ह करता येत नाही. म्हणजे नॉन मुव्हिंग किंवा नॉन मुव्हेबल अनमुव्हेबल प्रॉपर्टी, दॅट इज कॉल्ड स्थावर मालमत्ता. मग याच्यामध्ये काय काय येतं? याच्यामध्ये येतं प्लॉट, फ्लॅट, बंगला, रो हाऊस, घर, फार्म हाऊस, शॉप्स, गाळे, शेतजमीन. आणखी या प्रकारातला आणखी कुठल्या पद्धतीची जी प्रॉपर्टी असते, एखादं कॉम्प्लेक्स असेल, एखादं कमर्शियल कॉम्प्लेक्स, तर अशा पद्धतीची जी प्रॉपर्टी असते तिला म्हणलं जातं स्थावर मालमत्ता. दुसरी असते ती असते अगदी साध्या सोप्या जुन्या मराठी भाषेमधला शब्द आहे, ती म्हणजे जंगम प्रॉपर्टी. जंगम प्रॉपर्टी म्हणजे काय की जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उचलून घेऊन जाता येऊ शकते अशी मूवेबल प्रॉपर्टी. याच्यामध्ये काय आलं
त्याच्यामध्ये रोकड स्वरूपातला पैसा, त्याच्यानंतर सोनं, त्याच्यानंतर आणखी समजा आपण माणिक, मोती, पाचू, हिरे अशा स्वरूपातले जड जवाहरात, एकदम छान शब्द आहे त्याच्यासाठी, जड जवाहिरात, ती एक जंगम प्रॉपर्टी आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय की तुम्ही काही आणखी बँकेत एफ डी केल्या असतील, त्या एफ डीचे सर्टिफिकेट्स, शेअर्सचे सर्टिफिकेट्स, तुमचे आणखी काही डिबेंचर्स असतील, काही बॉन्ड्स असतील, त्याचे सर्टिफिकेट्स ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्या स्वरूपात तुम्हाला जे काही तुमच्या हातात मिळालेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कुठेही घेऊन जाऊ शकता. अशा गोष्टी म्हणजे तुमच्या जंगम मालमत्ता. इथपर्यंत क्लिअर आहे. आता याच्या पुढच्या टप्प्यात आपण येऊ. आता जंगम मालमत्ता हा विषय आपला आता डिस्कशनचा नाही आहे, त्यामुळे तो आपण बाजूला ठेवला. आता आपण येणार आहोत स्थावर मालमत्ता आणि त्याच्यासमोर कम्पॅरिझनमध्ये, तुलनेमध्ये LIC ऑफ इंडियाची ई फ्लॅट कन्सेप्ट, याचा आपण आता सविस्तरपणे आपण अभ्यास करणार आहोत. सविस्तरपणे आपण याच्या खोलात जाऊन आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या वेळेला कोणाला एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असते त्यावेळेला घेण्याची प्रोसेस काय असते, त्याच्यामधले चॅलेंजेस काय असतात, संभाव्य धोके काय असतात, या सर्व गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. समजा मला 1 कोटी रुपयाची जमीन विकत घ्यायची आहे. शेतजमीन, मला 1 कोटी रुपयाची शेतजमीन मला विकत घ्यायची आहे. माझ्यासमोर 1 कोटी व्हॅल्युएशन असलेली शेतजमीन विक्रीला आलेली आहे आणि माझ्याकडे 1 कोटी रुपये व्यवहारासाठी उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी काय करायला लागेल, तो व्यवहार कसा होईल की त्या ठिकाणी मला संपूर्ण 1 कोटी रुपये ताबडतोब संपूर्णच्या संपूर्ण रक्कम व्यवहारासाठी द्यावी लागेल. त्याच्यानंतर त्याचा आणखी जो काही स्टॅम्प ड्युटी किंवा चार्जेस असतील ते द्यावे लागतील आणि त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती हस्तांतरित केली जाईल आणि मग मी त्या प्रॉपर्टीचा, त्या शेतजमिनीचा मालकी हक्क माझा तयार होईल. अशाच पद्धतीने हा व्यवहार होणार, बरोबर. आता ही शेतजमीन मी घेतल्यानंतर त्याच्यामधले पुढचे चॅलेंजेस काय काय असणार आहे. ती शेतजमीन मी घेतल्यानंतर मला चारी बाजूंच्या शेजाऱ्यांनी माझ्या शेतजमिनीमध्ये कुठंही अतिक्रमण करू नये याचं टेन्शन सुरू होणार आणि हे कायमस्वरूपी दास्ती राहणार. जेवढं काही क्षेत्र मला मला मिळालेलं आहे 1 कोटी रुपयामध्ये, समजा मी किती एकर जमीन घेतलेली असेल, समजा विचार करू आपण 4 लाखाच्या भावाने जर म्हटलं तरी 25 एकर जमीन मी घेतलेली आहे. 25 एकर जमीन म्हणजे काही छोटासा असा काही जमिनीचा तुकडा नाही. 25 एकर म्हणजे भरपूर मोठी शेतजमीन आणि मोठा हा भूखंड आहे. आणि याला जर आता मला राखायचं आहे तर मग मला काय करावे लागेल, मला याला सर्व बाजूंनी कायमस्वरूपी बांधबंदिस्ती जी आहे, ज्या हद्दी आहेत त्याला फेन्सिंग किंवा पक्क असं कुंपण मला घालून घ्यावं लागेल, बरोबर. आणि ते कुंपण घालून घेताना सुद्धा कुठल्याही शेजाऱ्यांशी वाद होणार नाही, त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी संमती राहील, अशा पद्धतीने मला ते कुंपण घालून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये माझा श्रम, माझी ऊर्जा, माझा पैसा, ह्या सगळ्या गोष्टी परत आणखी वेगळा खर्च करावा लागेल. जर मी हे केलं नाही तर कुठल्या तरी बाजूने अतिक्रमण होण्याची 1001% खात्री आहे. कुठल्या बाजूने माझ्या शेतजमिनीमध्ये शेजाऱ्यांचं अतिक्रमण, घुसखोरी ही सुरू होणार, बरोबर. आता पुढचा मुद्दा, याच्यातलं दुसरं चॅलेंज. आज मी शेतजमीन विकत घेतलेली आहे. ही शेतजमीन विकत घेताना मला आणखी खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. ह्या जमिनीला अगोदरचे पूर्वीचे काही वादविवाद होते का, आहेत का, भविष्यात उद्भवू शकतात का, याच्यात ज्या मालकाकडनं मी विकत घेतलेली आहेत त्याच्या आणखी काही पिढ्यांचे त्याच्यामध्ये
दावे आहेत का दाखल झालेले, ते कुठं हक्क आहेत का, हे सगळ्या गोष्टी मला बघायला लागणार आहेत. आणि सगळा व्यवहार करताना सगळं जरी क्लिअर करून बघितलं असेल तरीसुद्धा कदाचित 2-3 पिढ्यानंतर कोणीतरी उपटसुंब येऊ शकतो आणि दावा दाखल करू शकतो. त्यावेळेला कदाचित मी असेल जिवंत किंवा नसेल जिवंत, माझ्या पुढच्या पिढ्यांनी म्हणा किंवा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हेच टेन्शन मनात पाळत राहायचं का? क्लिअर टायटल असलेली जमीनसुद्धा 2-2, 3-3 पिढ्यानंतर कुठल्या तरी एखाद्या पिढीमध्ये वारसदार येतो आणि तो त्याचा हक्क लावतो, हक्क सांगतो आणि ती कोर्ट केस चालू होते आणि तिथून पुढे तारीख पे तारीख पुढच्या 4-4, 5-5 पिढ्या निघून जातात. फार लांबची गोष्ट नाही. आपल्या माणिक नगर परिसरामधलं नगरमधलं उदाहरण सगळ्यांना परिचित आहे, खूप मोठ्या भूखंडाचं. आणि कधीतरी 40-45 वर्षापूर्वी कोणीतरी केस टाकली होती. तो बाबा आज जिवंतही नाही आहे, त्याचे वारसदार आज 3ऱ्या का 4थ्या पिढीतले आहेत आणि त्यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि तो सगळ्याचा सगळा भूखंड आता त्यांच्या मालकीचा झाला. आणि ज्या लोकांनी खरेद्या घेतलेल्या आहेत, त्यांच्या तिथं घरं बांधलेले आहेत, त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज डेव्हलप केलेल्या आहेत, त्या सगळ्या पाडण्याचे आदेश, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोर आपण पाहतो. असो, तर हे कायमस्वरूपी दास्ती, 1 करोड रुपये मीच देतो आहे, मी प्रॉपर्टी घेतो आहे आणि शिवाय मी त्याच्यासोबत आणखी किती मोठं टेन्शन, किती साऱ्या वेगवेगळ्या गोष्टीचे चॅलेंजेस आहेत ना, ते सुद्धा मी पैसे देऊन विकत घेतो आहे. हे नाही का लक्षात येते आपल्या? आता 3रं चॅलेंजकडे वळूयात. समजा मला काही XYZ कारणासाठी मला इमर्जन्सी पैशाची गरज आहे. माझ्या कुटुंबामध्ये काहीतरी इमर्जन्सी असं काहीतरी कारण घडलं आणि त्याच्यासाठी आता मला इमर्जन्सी पैशाची गरज आहे. माझ्याजवळ 1 कोटी, त्याचं आज समजा आपण मी घेतलेली असेल समजा काही वर्षापूर्वी आणि आज त्याची आणखी समजा 1 कोटीची 1.25 कोटी रुपये त्याची व्हॅल्युएशन झालेली आहे आणि मला गरज आहे पैशाची, तर लगेचच्या लगेच 1.25 कोटी माझे आहेत, हे 4 दिवसात मोकळे होतील का? लगेचच्या लगेच मला त्या तोडीचे गिराईक मिळेल का? मिळालं तर ते मला 1.25 कोटीमधला व्यवहार किंवा मी 1 कोटी गुंतवले होते, 1 कोटीच्या व्यवहारामध्ये ते 1 कोटी मला देऊन मला माझी जमीन घ्यायला तयार होतील की माझी मजबुरी पाहून पडत्या भावामध्ये ती जमीन मागतील आणि या सगळ्या प्रोसेस अशा लगेच 2 दिवसात होतील का? मला लगेचच्या लगेच त्या तोडीचं गिराईक मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी होतील का? हा खूप गहन मुद्दा आहे. बरं ठीक आहे, आणि समजा मिळालंही 2-4 दिवसात, 8 दिवसामध्ये मला गिराईकही मिळालं आणि त्यांनी समजा आहे ना 1 कोटीची माझी होती, त्याची व्हॅल्युएशन 1.25 कोटी व्हायला पाहिजे होती, 1.5 कोटी व्हायला पाहिजे होती, पण ते वरचे नाही समजा, पण 1 कोटीच्या 1 कोटी जरी समजा त्याने मला द्यायची तयारी दाखवली, मग 1 कोटी तर दोन्ही ते पडत्या भावातच घेणार, पण 1 कोटी द्यायची तयारी दाखवली. पण माझी गरज 1 कोटीची नाही आहे, मला गरज आहे समजा 50 लाखाची, 40 ते 50 लाखाची गरज आहे. त्यासाठी मी पूर्ण 1 कोटीची प्रॉपर्टी विकू का? अर्धी प्रॉपर्टी विकून अर्धी प्रॉपर्टी राहू देऊ, असं करू? असा गिराईकच मला मिळेल का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अधांतरी गोष्टी आहेत. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळे जेव्हा मी मुद्दे समोर मांडतोय, ह्या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मी तुलनात्मकदृष्ट्या माझा LICचा ही ई-फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे, हा या सगळ्या मुद्द्यांवर मात करून सरस ठरणारी कन्सेप्ट आहे, सरस ठरणारा मुद्दे आहेत. मला माझ्या प्लॅनिंगचं आता याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही कौतुक मला सांगायचं नाही आहे, पण ज्या वेळेला मी तुमच्यासमोर बसेल तर ह्या सगळ्या मुद्द्यांना बीट करूनसुद्धा LICचा ई-फ्लॅट जी आहे ही किती स्ट्रॉंग आहे हे तुमच्यासमोर मी मांडणार आहे. आणि मग शेवटी निर्णय तुम्ही घ्या, कारण पैसा तुम्हाला लावायचा आहे. असे अजून मुद्दे आहेत. समजा मी 1 कोटीची प्रॉपर्टी घेतलेली आहे, तर ह्या प्रॉपर्टीमध्ये माझ्या पिढीमध्ये किती हिस्सेदार असतील, माझ्या पश्चात माझ्या मृत्यूनंतर त्याच्यामध्ये किती हिस्सेदार असतील, त्याच्यामध्ये किती वाद होतील, त्याच्यामध्ये किती ताणाताणी होईल, कदाचित त्या प्रॉपर्टीसाठी वारसदारांमध्ये भविष्यामध्ये कदाचित मारामाऱ्या होऊ शकतील, कदाचित कोणाचा जीव घेण्याचे प्रकारापर्यंत होऊ शकतील, कारण हे सगळे आपण समाजामध्ये बघतोय. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्स्यासाठी कदाचित एकमेकाच्या जीवावर सुद्धा लोक उठू शकतील. मग याच्यासाठीच मी हा टास्क केलेला आहे का? जर पीस ऑफ माइंड हवा असेल तर 1 कोटी रुपये अशा ठिकाणी काही गुंतवूयात आपण की जेणेकरून ते संपूर्ण पैसे जे आहेत ते आपले सुरक्षित राहतील.
ते संपूर्ण पैशातून आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काही रक्कम लिक्विडिटीच्या स्वरूपामध्ये मी उपलब्ध करून देईल. बरं, याच्यात अतिक्रमण कोणी करण्याचा विषय नाही, कारण ही सगळी तुमची ही अमूर्त स्वरूपातली किंवा पेपरच्या स्वरूपातली प्रॉपर्टी असणार आहे. बरं, याच्यात अतिक्रमण तर सोडाच, तुमचा हा पेपर कोणी चोरला तरी त्याला तो काय पीस ऑफ पेपर आहे, हा फक्त कागदाचा तुकडा आहे. जरी तुमची हा प्रॉपर्टीचा सर्टिफिकेट कोणी चोरून घेऊन गेलं तरीसुद्धा त्याला त्याचं ठेकळं काही मिळणार नाही, कारण प्रॉपर्टी तुमच्या नावावर रजिस्टर्ड आहे. त्याने एक कागद घेऊन जाऊ दे, तुम्हाला लगेच दुसरं सर्टिफिकेट तुमच्या नावाचं हक्काचं पुन्हा बनवून मिळेल, मात्र काहीतरी 1000-1200 रुपयाच्या शुल्कामध्ये फक्त. तो विषय महत्त्वाचा नाही. तुमची प्रॉपर्टी चोरीला जाऊ शकत नाही, तुमच्या प्रॉपर्टीवर कोणी अतिक्रमण करू शकत नाही, तुमच्या प्रॉपर्टीवरती कोणी दावा दाखल करू शकत नाही, तुमच्या ह्या प्रॉपर्टीवरती ई फ्लॅटच्या प्रॉपर्टीवरती कोणीही एकमेकांच्या जीवावर उठणार नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या वेळेला 1 कोटीची जेव्हा मी शेतजमीन म्हणा किंवा कुठलाही एखादी मूर्त स्वरूपातली स्थावर स्वरूपातली प्रॉपर्टी घेत असतो, त्याच्यातून 2 पैसे मिळावे म्हणून समजा जर मी ती भाड्याने दिली आणि ते जर भाड्याचं इन्कम जर का मला मिळत राहावं असं माझा अपेक्षा असेल, हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अशी जर का माझी अपेक्षा असेल तर ते भाडं वसूल करणं सोपी गोष्ट आहे का हो? बरं, ते भाडं वसूल करण्यासाठी समजा आता एक मोकळी शेतजमीन आहे, मोकळ्या शेतजमिनी रस्त्याच्या कडेच्या आपण पाहतो, खूप सारे लोक आहेत ना, त्यासुद्धा भाड्याने घेतात. त्या ठिकाणी कोणी मोठं शेड मारतो, त्या ठिकाणी काहीतरी मोठा उद्योगधंदा चालू करतो आणि त्याच्या स्वरूपामध्ये वापराच्या बाबतीमध्ये तो मालकाला भाडं देतो. उद्या त्याने जर का ती सगळी जर का बळकावली जमीन, मग काय करणार? समजा त्याने हातवर केले पैसे देताना समजा भाड्याचे, मग काय करणार? कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं आपण, वर्ष दीड वर्ष जे आहेत ना, खूप साऱ्या लोकांचे उद्योगधंदे ठप्प होते, बिझनेस बंद होते आणि देणारा भाडं देऊ शकत नव्हता आणि मागणारा सुद्धा कुठल्या तोंडाने भाडं मागणार हो? जे फक्त अशा प्रॉपर्टीच्या भाड्याच्या जीवावरती उड्या मारणारे लोक होते, ते कितीतरी लोक आहेत ना, त्यांना मूग गिळून गप्प बसण्याची वेळ आली त्या काळात. बरं, समजा एखादी तुमचं कॉम्प्लेक्स असेल किंवा फ्लॅट असेल आणि तो जर तुम्ही भाड्याने देत असाल, 1 कोटीचा समजा माझा फ्लॅट आहे असं धरू आपण, फिजिकल प्रॉपर्टीमधला, स्थावर प्रॉपर्टीमधला, 11 महिने भाडेकरू ठेवणार, 11 महिन्यानंतर त्याला कंटिन्यू करणार किंवा दुसरा शोधणार. दरवेळेला त्या फ्लॅटचा जेवढा वापर झाला असेल तर त्याची रंगरंगोटी करणं, मेंटेनन्स करणं, ते आलं. त्याचा जो काही रेंट येतो आहे त्या रेंटसुद्धा इन्कमवरती परत टॅक्सेशन आलं. तोंडचा खेळ आहे का हवा? परंतु तीच प्रॉपर्टी 1 कोटीची प्रॉपर्टी जर का LICच्या ई फ्लॅटमधून केलेली असेल तर त्याच्यातून सुद्धा आणखी भविष्यामध्ये टॅक्स फ्री असं तुम्हाला दर महिन्याला रेंटल इन्कम जसं असतं त्या पद्धतीचं रेंटल इन्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील, विदाऊट एनी मेंटेनन्स ऑफ फ्लॅट, विदाऊट एनी मेंटल डिस्टर्बन्सेस, विदाऊट एनी किचकिच मिचमिच. जर तुम्हाला तुम्हाला पैसे जर का मिळत असतील त्याची रेंट म्हणून, आणि एवढं करून तुमच्या फ्लॅटची प्रॉपर्टीची व्हॅल्युएशनसुद्धा जर तुमची दरवर्षी वाढत जात असेल, तर कोणता असा हुशार माणूस आहे की तो अशी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला नाही म्हणेल? समझने वाले को इशारा काफ़ी होता है. जे बोललो ते अस्खलित 16 आणे सच किंवा 100 नंबरी सोनं जे म्हणतो आपण, ते मी सगळं बोललो आहे तुमच्यासमोर. या सगळ्या कन्सेप्ट तुमच्यासमोर क्लिअर करणं आवश्यक आहे, कारण ई फ्लॅट म्हणजे काही कुठला खेडगावातला फ्लॅट, कुठला गुलमोहर रोडचा फ्लॅट असा फ्लॅट नाही आहे. हा म्हणजे LICचा एक पेपर स्वरूपामधले तुम्हाला मिळणारी प्रॉपर्टी आहे. LIC ऑफ इंडियाचा एक प्लॅन आहे. प्लॅन कुठला तो आपण बैठकीत ठरवू, बजेट काय ते बैठकीत ठरवू आणि फायनल करू. तर भेटूया LIC ऑफ इंडियाच्या ई फ्लॅट या कन्सेप्टबद्दल सविस्तरपणे, तुमच्यासाठी कसं लागू करता येईल याबद्दल. धन्यवाद.